लवकर स्टेजवर यायचं आहे. यांनी गेल्या 15 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मुलांना हँडल केले. लवकर उभे राहा. जवळपास 60 ते 70 गाणे यांनी कोरिओग्राफ केलेले आहेत. गेल्या 4 वर्षापासून यांचे आपणासाठी जे योगदान आहे ते अमूल्य आहे. उत्कर्ष जयस्वाल आजचा वाढदिवस मूर्ती आहे. उत्कर्षला लवकर स्टेजवर बोलवेल. उत्कर्ष आणि मसिरा मनियार या दोघींनी स्टेजवर यावे. आजचे वाढदिवस मूर्ती. यानंतर यश महाजन सर आणि अमित पाटील सर कृपया आपण स्टेजवर यावे. हे दोघेही रिजनल्सचे इन्चार्ज होते. तर मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांचेही आपण वाढदिवसासाठी असलेले उत्कर्षा जयस्वाल 10वीची विद्यार्थिनी आहे आणि मसिरा मनियार फ्रॉम क्लास फर्स्ट. बर्थडेसाठी केक आणला जावा. बर्थडे सॉन्ग प्ले करा दादा. पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने आजच्या वाढदिवस मूर्तींना वाढदिवसाच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा. यानंतर आपला अधिक वेळ न घेता विनंती करतो या प्रसंगी पंकज शैक्षणिक आणि सामाजिक उद्घाटन प्रसंगी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील जिल्हा परिषद जळगाव माजी सदस्य, त्याचसोबत आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी बोरवले, उपाध्यक्ष अविनाशजी राणे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, व्यासपीठावर उपस्थित सर्व संस्थेचे विभाग प्रमुख आणि समोर उपस्थित ज्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण समोर सगळेजण उपस्थित आहात अशा सर्व विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी मित्रांनो, रेझोनन्स 2025 काल पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस आहे. काल आपण सर्व विद्यार्थ्यांचे जे वेगवेगळ्या नृत्याद्वारे जे सादरीकरण बघितलेलं आहे त्याद्वारे आपल्याला कल्पना आलेलीच असेल की काय लेव्हलला आपले विद्यार्थी त्यांचा नृत्यविष्कार सादर करत असतात. आपण हे सगळं काल पाहिलेलं आहे. आणि आज आपल्या राज्याचं दैवत, आपल्या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अवलंबलेली असलेली स्वराज्य ही थीम, नॉनस्टॉप 2 तास चालणारी ही थीम आपण अनुभवणार आहोत. याचा उद्देश एकच आहे
की आपण बघतोय की शिवाजी महाराजांचा इतिहास या चिमुकल्यांना समजावा, शिवाजी महाराज काय होते या विद्यार्थ्यांना कळावं. कारण की दिवसेंदिवस आपण जर बघतो तर इतिहासाची माहिती आपल्या या नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसते. आणि म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलं होतं की शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवावं आणि शिवाजी महाराज काय पराक्रम करत होते, काय या आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये त्यांनी काय पराक्रम गाजवले याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी खरं म्हणजे आजची स्वराज्याची थीम आपण ठेवलेली आहे. मला सर्व पालकांना सांगताना आनंद होतो की पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल गेल्या 10-15 वर्षापासून या तालुक्यात कार्यरत आहे. दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख आमचा हा वाढतो आहे आणि आतापर्यंत 20 ते 25 विद्यार्थी IITला प्रवेशित झालेले आहेत. 40 ते 50 विद्यार्थी मेडिकल कॉलेजेसला गेलेले आहेत. एम्ससारख्या कॉलेजेसला आपल्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेले आहेत. आपल्या विद्यालयाचा एक माजी विद्यार्थी, त्याला अमेरिकेची 2.5 कोटी रुपयांची स्कॉलरशिपसुद्धा मिळालेली आहे. आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी चमकत असतो. आत्ताच आपण बघितलं मानस भोळे याने 1.5 लाख रुपयाची स्कॉलरशिप कानपूर येथे ऑल इंडिया नॅशनल लेवलला आपला माजी विद्यार्थी आहे तो त्यांनी मिळवलेली आहे. असे अनेक माजी विद्यार्थी आहेत आणि असे आजी विद्यार्थीसुद्धा आपल्या शाळेमधनं घडत असतात. वेगवेगळ्या स्पर्धांच्या स्कॉलरशिप्स परीक्षा असतील, वेगवेगळ्या खेळांच्याच परीक्षा असतील, असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चमकत नाही. अशी सर्वांगीण विकास पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा घडत असतो. आणि याचं सगळं श्रेय जर जात असेल तर आपल्या या शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील सर आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, मी खरं म्हणजे या सर्वांना याचं श्रेय अशासाठी देतो की जरी समजा आम्ही मॅनेजमेंटचे लोक तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवत असू, पण विद्यार्थ्यांकडनं जे काही कामगिरी करून घ्यायची असते त्या कामगिरीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यात मी प्रामुख्याने तुमच्या पालकांचं सुद्धा खूप कौतुक करेल की आपण सुद्धा आमच्या या सरांनी दिलेल्या सादगीला आपण जो सकारात्मक प्रतिसाद देत असतात. शाळेतनं जे काही गोष्टी सांगितल्या जातात, होमवर्कपासून तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजपर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण या विद्यार्थ्यांकडनं पालक या नात्याने जे करून घेतात त्याबद्दल मी खरोखर तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. एवढंच मी या प्रसंगी बोलेल. आणि पुनश्च एकदा आदरणीय प्रताप भाऊ, आपण माझ्या एका फोनवर आलात त्याबद्दल तुम्ही आमच्या संस्थेला भेट दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि सर्व पालकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक ज्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली असे सन्माननीय प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, आपणास माननीय प्रतापदादा आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हाला संबोधित करावं. आजच्या या रेजिनन्स 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांचं चोपड्या शहरातच नाही तर अख्ख्या जिल्ह्यात ज्यांचं नाव आहे आदरणीय डॉक्टर सुरेशदादा बोरवले आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवून जे या क्षेत्रात काम करताय आणि आमच्या क्षेत्रात सुद्धा आता पहिला पाऊल आपला पडलेला आहे. आदरणीय पंकज दादा, प्रवीण काका, एम पाटील सर, सगळे तोलामोलाचे पदाधिकारी, संस्थेचे सदस्य, सचिव, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण खालतून लोक कुचकुच करत असतात कारण मी संस्थेचा सचिव आहे. कारण लोकांना मुलांचा परफॉर्मन्स बघणं गरजेचा असतो. आपलं लोक ऐकायला उत्सुक नसतात पण ज्याच्या त्याच्या मुलाचं कौतुक आणि व्यासपीठावर जो मुलगा या ठिकाणी जे कृत्य सादर करत असतो, नृत्य सादर करत असतो, त्याच्यावर आईवडिलांना वाटत असतं की माझा मुलगा कुठंतरी पुढे जावा, म्हणून ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात. दादांनी सांगितलं की एक ज्ञानदानाचं काम आपण चांगल्या प्रकारे या चोपडा शहरात परिसरात करतायत. दादा, सगळ्यात मोठं काम आपण जे करताय ते ज्ञानदानाचं काम आहे.
कारण आपण ज्ञानदान या ठिकाणी देत असतो, त्याच्यातूनच विद्यार्थी घडत असतो. आणि हे ज्ञानदान करत असताना जे कुंभार म्हणून काम करत असतात ते आपले मिलिंद पाटील सर आणि त्यांच्या टीम, या मटक्याला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. आपण इन्फ्रास्ट्रक्चर देतो, पण खरी कसोटी शिक्षकांची असते. आपण घरी एक मुलगा असेल, 2 मुलगा असेल, ते सांभाळायला कंटाळतो. ते इथे 1300 मुलं कसे सांभाळले जात असतील. एका वर्गात 20-20, 30-30, 50-50 मुलांना सांभाळणं सोपं नाही आहे. या शिक्षकांच्या कौतुक करावं तेवढं कमी आहे दादा. कारण तुमच्या संस्थेचं आपण सांगत असताना सांगितलं, कोणी मोठ्या कॉलेजेसमध्ये या ठिकाणी ॲडमिशन मिळाली आणि शिक्षण या ठिकाणी पंकज ग्लोबल म्हटलं तर अख्ख्या शहरात बोरवले नाव कान्याकोपऱ्यात एक राजकीय क्षेत्रात नसेल, पण एक सामाजिक क्षेत्रात म्हणा किंवा तुमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून म्हणा, आणि आपण जे जे काम करत असतो नक्कीच त्याचा लेखाजोखा लोक या ठिकाणी ठेवत असतात. या संस्थेला बळकट करण्यासाठी आदरणीय दादासाहेबांनी संचालक मंडळ काम करतं आहे, पण या मायबापांच्या आशीर्वादाने आपला संस्था ही नेहमी चालत असते आणि या मायबापांचे आशीर्वाद बोरवले परिवाराशी नेहमी असतात. त्याचप्रमाणे आपली शहरातही या ठिकाणी संस्था चालते. त्या संस्थेमध्ये मी येता जाताना बघत असतो. हे रस्त्यातून मध्ये असल्यामुळे काही बघण्याचा चान्स आला नाही, पण कॉलनीमधली संस्था मी बघत असतो. 11:30-12 नंतर जर गेलं तर अशी रेलचेल असते की गाडी पास होऊ शकत नाही, अशी परिस्थिती असते. एवढे विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये आहेत दादा, ही एक आपली कौतुकाची बाब आहे. आपण ज्ञानदान आणि चांगल्या प्रकारे शिक्षण देतोय म्हणून आपल्या या ठिकाणी चोपड्या शहरात एवढ्या संस्था असताना एवढी ॲडमिशन आपल्याकडे असते आणि वेटिंग असते, ती पावती आपल्याला नेहमी देऊन जात असते. माझंही एक वेळेस काम पडलं, एक विद्यार्थीची सुट्टी होती. मी प्रशांत सरांना फोन केलं की दादा तेवढं बघून घ्या, कारण राजकीय क्षेत्रात म्हटलं दादा तर भरपूर कठीण काम आहे, कोणतं पेशंट केव्हा येईल सांगता येत नाही. माझ्याकडे एक विद्यार्थी आला की मुलाला घरी सोडत नाही आहे, तर दादांना सांगा आणि त्या मुलाला सुट्टीची तेवढी परवानगी द्या. म्हणजे असे किरकोळ विषयासाठी सुद्धा लोक येत असतात. पण दादा आता राजकीय क्षेत्रात तुमच्यासारखं उंद नेतृत्व आमच्यासोबत असलं तर नक्कीच शिवसेना असेल, युवा सेना असेल, हे राजकीय व्यासपीठ नाही, पण दादा मी रॅलीमध्ये तुम्हाला बघत असताना तुमच्यामध्ये एक नेतृत्व आणि कर्तृत्व भाव या ठिकाणी बघितलं. आणि दादा तुम्ही मला पत्रिकेचं आमंत्रण म्हटलं, दादा एका मेसेजवर एका फोनवर येण्याचं काम मी नेहमी करत असतो, कारण एवढं कष्ट कशाला घ्यायचं, एवढा मानपान नको आहे. कारण आपण गरिबीतून या ठिकाणी आलो आहे. नामदार मोदांचं नेहमी स्वप्न आणि विचार असतात की आपण किती मोठे झालं तर वडाच्या झाडाच्या पारंब्या नेहमी जमिनीला असतं, तर जमिनीत राहिलेलं नक्की बरं असतं. तसंच व्यक्तिमत्व आपणही आहे. दादांचं नाव आपल्या परिसरात चांगल्या प्रकारे आणि पंकज दादाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी करतायत. तर दादा नक्कीच मी या तुमच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल प्रिन्सिपल असतील, सगळी प्राचार्य वगैरे सगळे टीम आणि दादांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. चांगली थीम या ठिकाणी आहे, शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची थीम आपण या ठिकाणी करतोय. दादा नक्कीच प्रत्येकाला शिवाजी महाराज कळलं पाहिजे. आपण प्रयत्न करतोय फक्त शिवजयंती पुरता. 19 तारखेला आणि मार्चमध्ये 2 शिवजयंत्या होत असतात, पण राजाची जयंती 365 दिवसही साजरी केली तरी ती कमी आहे. पण आपण या माध्यमातून आपण यांना शिवाजी महाराज कळलं पाहिजे. नक्कीच शिवाजी महाराजांचं काम यांना कळलं पाहिजे, शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. तर आपण ही चांगल्या प्रकारे थीम या ठिकाणी निवडली, त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ धन्यवाद. भाऊ खरं आहे, आणि तुम्ही खरंच या कार्यक्रमासाठी एका मेसेजवर भैयासाहेबांच्या एका कॉलवर उपस्थित राहिलात. खरं तर वेळ भरपूर झाला आहे आणि आपल्याला अजून 2 ठिकाणी कार्यक्रमांना जायचं आहे जळगावला, त्यामुळे अधिक वेळ आपला न घेता मी पंकज समूहाच्या वतीने माननीय प्रतापरावजी आपलं खूप मनापासून आभार मानतो. आमची कधीपासून इच्छा होती की एखाद्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आमच्याकडे यावं आणि तो योग आज जुळून आला आणि आपण आलात. आपला खरंच मनापासून आभार. माननीय प्रवीण भाई आपलंही आभार. माननीय सुनील दादा, माननीय प्रवीण दादा, उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार. माननीय धनंजय दादा, सगळ्यांचं मी एक समूहाच्या वतीने आभार मानतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण एक
संस्थेची आणि प्रत्येक विभाग वाईज काही क्लिप्स या ठिकाणी आपण बनवल्या आहेत. जे काही उपक्रम, स्पर्धा आणि जे काही काम या ठिकाणी जी मेहनत सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आम्ही घेत असतो, त्या संपूर्ण कार्याची दखल किंवा त्या संपूर्ण कार्याचं एक प्रेझेंटेशन व्हावं या हेतूने काही क्लिप्स आपण त्या ठिकाणी संस्थेच्या बनवल्या आहेत. ते आपल्यासमोर काही मिनटं फक्त प्रेझेंट होतील आणि लगेचच आपला कार्यक्रम विनाव्यत्यय सुरू होईल. अजूनही विनंती करतो समोर मैदानात, बाहेर, आजूबाजूला परिसरात उभे असलेल्या सर्व पालक बंधू भगिनींना की आपण कृपया येऊन मंडपात स्थानापन्न व्हावं. धन्यवाद.